Hello and welcome to SS class again. Before I start, I want to say you something की आपल्याला सगळ्या स्टुडंट्सला सगळ्यात पहिला प्रॉब्लेम कुठला येतो तर जर कुठलाही नवीन सब्जेक्ट असेल ना तर तो नवीन सब्जेक्ट जर आपण आपल्या पुस्तकाला समोर घेतला आणि त्याला वाचायला सुरुवात करतोय आपण तर सुरुवातीच्या वेळेस एक प्रॉब्लेम येतो काय माहिती का तर तो सब्जेक्ट समजत नाही. तर समजत नाही म्हणून आपण काय करतो त्याला बाजूला ठेवून देतो. ठीक आहे. तर बाजूला जर ठेवला तर काय होतं तो सब्जेक्टकडे आपलं दुर्लक्ष होत जातं आणि दुर्लक्ष होताना परत एक गोष्ट एक प्रॉब्लेम परत फेस करावा लागतो आपल्याला की तो सब्जेक्ट आपल्याला कठीण वाटायला लागतो. तर सेम केस आहे आपली मॅथमॅटिक्सची पण की बऱ्याचशा लोकांना मॅथमॅटिक्स कठीण वाटतो. तर ॲक्च्युअल केस असं आहे की जर तुम्ही अभ्यास करतायत तर अभ्यास करताना जी गोष्ट तुम्हाला कठीण वाटते ना तर ती गोष्ट जर तुम्ही परत करत गेलात तर त्या गोष्टीमध्ये त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एक इंटरेस्ट जनरेट होत जातो आणि काही दिवसानंतर तुम्हाला तो सब्जेक्ट सोपा व्हायला लागतो. म्हणून बेसिकली आपले जे लँग्वेजचे सब्जेक्ट असतात किंवा तुम्हाला एखादा सब्जेक्ट सोपा वाटतो तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्यावरती खूप प्रॅक्टिस केलेली आहे. तो सब्जेक्ट तुम्ही बऱ्याचदा अभ्यास केलेला आहे. त्या सब्जेक्टविषयी तुम्हाला बरंचसं माहिती आहे म्हणून तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये काम करू शकतात. तर सेम केस आहे आपली पण. जर तुम्ही मॅथमॅटिक्स शिकतायत तर मॅथमॅटिक्स शिकण्याच्या आधी सगळ्यात पहिलं काम मी तुम्हाला परत सांगतो की तुमच्याकडे नोटबुक असायला पाहिजे. नोटबुक घ्या आणि नोटबुकमध्ये मी जे सांगतोय त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करत राहा. ठीक आहे. म्हणजे नोट डाऊनने काय होत जाईल की तुमची प्रॅक्टिस पण होत जाईल आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकतात त्याच्यावर तुमचा बेस पण पक्का होत जाईल. ठीक आहे. त्यानंतर आय रिक्वेस्ट यू दॅट की लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. ठीक आहे ना. तर आज आपलं जे डिस्कशन आहे ते डिस्कशन आहे 1.5 वरती म्हणजे एक्सरसाइज 1.5. ही एक्सरसाइज 1.5 बिलॉंग करते आपली मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरशी. ठीक आहे. ह्या मॅथमॅटिकल लॉजिकमधली ही शेवटची एक्सरसाइज आहे एक्सरसाइज 1.5. ठीक आहे. तर जर तुम्ही ही एक्सरसाइजला स्टार्ट करतायत तर याच्यामध्ये मी काही पूर्ण क्वेश्चन नाही घेणार आहे. तर 1 to 3 समथिंग क्वेश्चन आपण घेऊ इथे. जेवढे क्वेश्चन आपल्याला डिस्कस होतील तेवढे क्वेश्चन. बाकीचे जे काही क्वेश्चन नंबर 4 आणि 5 असेल तो क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे ना. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण काय करू आपला लेक्चर स्टार्ट करू. तर ही एक्सरसाइज आहे 1.5. याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे ना तो विचारतो मला की एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. तर याच्या आधी तुम्ही इनपुट आउटपुट टेबल लिहिला आहे म्हणजे ट्रूथ टेबल जो लिहायचे ना तुम्ही ट्रू फॉल्स जे काढायचे लॉजिकल इक्विव्हॅलेंट जे तुम्ही शिकलात त्याच्यासारखं इथे पण करायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथे इनपुट आउटपुट टेबल लिहिताना तुम्हाला 1 आणि 0चा यूज करायचा आहे. तिथे आपण टी आणि एफचा यूज केला होता. ठीक आहे ना. सेम केस आहे. तर इथे त्याने पहिला क्वेश्चन दिला होता. या क्वेश्चनमध्ये त्याने एक सर्किट दिलेलं आहे. तर सर्किटला पहिले आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म कन्वर्ट करावं लागेल. तर ह्याच्यासाठी मी एक थेरी लेक्चर घेतलेलं आहे याच्या आधी. त्या थेरीमध्ये मी या सगळ्या गोष्टी पहिलेच एक्सप्लेन करून दाखवल्या होत्या की हे काय असतं असं. ठीक आहे ना. तर ते लेक्चर आधी बघा ज्यांनी नसेल बघितलं. त्यानंतर आपण ह्या लेक्चरकडे कॉन्सन्ट्रेट करू. ठीक आहे. तर इथे आपण काय करू पहिले की इथे हा बघा आता ते मी तुम्हाला सांगितलं होतं की जर पॅरलल असेल तर डिस्जंक्शन असतं आणि जर सिरीज असेल तर कंजंक्शन असतं. ठीक आहे ना. तर इथे दोघं स्विचेस स्विच 1 आणि स्विच 2, 3 हे दोघं जर तुम्ही हे तिघं जर बघितले तर यांच्याकडे लक्षात द्या की S1 स्विच आणि S2 S3 स्विच हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत. तर पॅरलल जर असतील तर त्या केसमध्ये ते डिस्जंक्शनवरती येऊन जातात. ठीक आहे. आणि जर सिरीजमध्ये असतील तर ते काय असतात कंजंक्शनमध्ये. याचा अर्थ S1 हा स्विच आहे आणि डिस्जंक्शनमध्ये हे दोघं S2 आणि S3ला कन्सिडर करतात पण यांच्या दोघांमध्ये काय कंजंक्शन आहे S3चं. पण मग याला असं लिहायचं का S1 S2 S3. तर याच्यासाठी आपण स्टेटमेंट यूज केलं होतं PQR जे लोअर केस लेटर्स होते आपले. तर हे लोअर केस लेटरमध्ये इथे बघा की P याला लिहायचं P द स्विच S1 इज क्लोज. ठीक आहे. पहिले काय लिहायचं द स्विच S1 इज क्लोज. Q लिहायचा द स्विच S2 इज क्लोज अँड R लिहायचा द स्विच S3 इज क्लोज. तर याचा अर्थ मग इथे ऑफ नसेलच का तर ऑफ पण असतो. तर नेगेशन ऑफ P जेव्हा लिहिला जातो त्यावेळेस लिहिलं जातं द स्विच S1 इज ऑफ. अदरवाईज लिहिलं जातं दॅट इज द स्विच
S1 डॅश इज क्लोज, ह्या दोघांपैकी एक, ठीक आहे ना. तर बघा आपण आता आपण काय लिहिलं इथे पी क्यू आणि आर लिहून ठेवलेलं आहे. तर काय लिहिलं आपण, पी म्हणजे S1 स्विच क्लोज आहे, क्यू म्हणजे S2 आहे आणि आर म्हणजे काय S3 आहे, ठीक आहे. सो याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल आता बघा. हे दोघं कसे आहेत आता, हा S1 आणि S2 S3 हे दोघं एकमेकांमध्ये काय सिरीजमध्ये आहेत, सॉरी पॅरललमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये काय होऊन जाईल डिस्जंक्शन येईल. म्हणून पी काय डिस्जंक्शन ऑफ ब्रॅकेटमध्ये क्यू कंजंक्शन आर आला, ठीक आहे ना, बरोबर. तर हा आहे पी, हा आहे क्यू आणि हा काय आहे आर. तर पी हा आहे आणि हे दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे, हे डिस्जंक्शन लिहिलं, क्यू कंजंक्शन आर लिहिलं गेलं. तर हा सिम्बॉलिक फॉर्म येऊन गेला आपला. तर यानंतर तुम्ही ट्रूथ टेबल ऑब्वियसली फाइंड आउट केला आहे, ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे कंजंक्शनमध्ये काय असतं आणि डिस्जंक्शनमध्ये काय असतं. कंजंक्शनमध्ये ट्रूज काय असतं, ट्रू असतं, आणि डिस्जंक्शनमध्ये काय असतं FFच काय असतं, F असतं, ठीक आहे. म्हणजे इथे पण 1 1 असेल हे कंजंक्शनमधलं, आणि डिस्जंक्शनमध्ये काय असेल, दॅट इज दोघं 0 असतील तरच काय असेल 0 असेल. 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन, ठीक आहे. सो हेअर पी कंजंक्शन क्यूला बघा की पी डिस्जंक्शन क्यू, क्यू कंजंक्शन आर सेम आहे. इथे फक्त इथे पी क्यू आर आहे म्हणून किती येणार आहेत, 8 स्टेटमेंट येतील टोटल. म्हणजे 8 रो आणि किती कॉलम येतील आपल्याकडे ते डिसाईड करावं लागतील, हे कनेक्टिव्स डिसाईड करतात, ठीक आहे. तर इथे बघा आता आपण सेम काम केलं. तर इनपुट टेबल आपल्याकडे 8, तर पहिले हे टी आणि दुसरे काय आहेत F4, ठीक आहे. म्हणून इथे मी आता सध्या बोलणार आहे टी आणि F नाही बोलणार, मी 1 बोलणार आहे. तर पहिले 4 1 झाले, दुसरे 4 काय झाले 0. नंतर क्यूसाठी 2 1 2 0 2 1 2 0, इथे पण 1 1 1 0 असा लिहिला जाईल आरमध्ये, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे कंजंक्शनमध्ये काय आहेत 1 1 1 पाहिजे, ठीक आहे. तर क्यू आणि आरला बघा, हा क्यू आहे आणि हा आर आहे. तर 1 1 1 लिहिला, 1 0 0, ठीक आहे. 0 1 0 0 0 0 असेल, ठीक आहे. 1 1 काय आला 1 आला, 1 0 0 आला, ठीक आहे. सो हेअर दॅट, तर सगळ्या केसमध्ये काय असायला पाहिजे 1 1 असेल तरच 1 आहे, नाही तर काय 0 आहे. तर हे येऊन गेलं तुमचा हा एक टेबलमधला सेम केस आहे. आता हे पीला काय करायचं आपल्याला ह्याच्यासोबत कम्पेअर करायचं आहे, पण काय कसं, हा पी आहे आपला आणि हा क्यू कंजंक्शन आर, याच्यामध्ये काय डिस्जंक्शन आहे, ठीक आहे. तर डिस्जंक्शनमध्ये जर आपण याला बोलायला गेलो तर क्यू क्यू लिहिला, तर डिस्जंक्शनमध्ये काय असतं दोघांपैकी एक काय असायला पाहिजे 1 असायला पाहिजे, तर ते ऑन असेल, नंतर काय असतो तो ऑफ असतो. तर इथे बघा 1 1 ला 1 लिहिलं मी, 1 0 ला पण काय लिहिलं 1. तर जिथे जिथे 0 आहे ना तिथे सगळं काय केलं आहे मी 0 लिहिलं आहे. हा बघा इथे पण काय दिसतोय आपल्याला, सॉरी ह्या दोघांमध्ये बघा फक्त याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, इथे 0 होता, इथे 0 होता 0 लिहिला, इथे 0 इथे 0, हा 0 लिहिला, इथे पण इथे काय होता 0 लिहिला, आणि बाकी सगळे काय आले 1 आले, ठीक आहे. तर हा आपल्याला फक्त इनपुट आउटपुट टेबल लिहायला लावतोय. बाकी लॉजिकल इक्विव्हॅलेंटली तो ट्यूटॉलॉजी किंवा कॉन्ट्राडिक्शन आहे, म्हणजे सर्किट ऑन आहे किंवा ऑफ आहे हे चेक करायला लावत नाही आहे. तर आपलं हे झालं आन्सर, ठीक आहे याच्यावरती. तर ह्याच्यानंतरचा क्वेश्चन पण सेकंड क्वेश्चन पण आहे, ठीक आहे. इथे पण तुम्ही बघू शकता, इथे लिहिला आहे S1 डॅश. तर आता S1 डॅश मी तुम्हाला सांगितलं होतं की कसा लिहायचा, दॅट इज नेगेटिव्ह. म्हणजे काय लिहायचा, द स्विच S1 डॅश इज क्लोज, नाहीतर काय लिहायचं ऑर S1 इज ओपन, ठीक आहे. सेम क्यू पण लिहायचा S2 डॅश, ठीक आहे, डॅश करायचा त्याला आणि काय लिहायचा क्लोज लिहायचा, ठीक आहे ना. क्लोजच लिहितात, आता कन्फ्युजन क्रिएट करू नका माइंडमध्ये की क्लोजच लिहिला जातो, ठीक आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं S2 डॅश लिहिला आहे म्हणजे क्लोज आहे, आणि जर 2 लिहिला आहे म्हणजे काय ओपन आहे, ठीक आहे. पण बेसिकली काय पी काय लिहिला जाईल S1 इज क्लोज, आणि जर नेगेशन पी लिहिला तर तो S1 डॅश काय असेल क्लोज असेल, ठीक आहे. क्यू लिहिला तर तो S2 इज क्लोज, आणि जर नेगेशन क्यू लिहिला तर तो डॅश असेल, S2 डॅश इज क्लोज, ठीक आहे. याचा पण सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला दिसतो, आता लिहावं लागेल आपल्याला. सेम केस आहे बघा. तर हे दोघं सिरीजमध्ये आहेत, ठीक आहे, हे दोघं सिरीजमध्ये आहेत, पण हे दोघं काय आहेत, हा आणि हा एकमेकांमध्ये काय पॅरललमध्ये. तर यांच्यामध्ये काय असेल डिस्जंक्शन असेल, आणि ह्या दोघांमध्ये काय असेल कंजंक्शन असेल, ठीक आहे. तर मग बघा नेगेशन पीमध्ये इथे बघा आता, तर हा S1 डॅश आहे तर नेगेशन पी येऊन जाईल हा, ठीक आहे. S2 म्हणजे काय, हा क्यू आहे, हा S1 म्हणजे पी आहे, S2 म्हणजे नेगेशन ऑफ क्यू आहे, ठीक आहे. तर बघा आता पहिले पी नेगेशन पी आणि क्यू आला, ठीक आहे, हा आला यांच्यामधलं कंजंक्शन. नंतरचा ह्यांच्यामध्ये ह्या दोघांमधला डिस्जंक्शन आपण लिहिला खाली, ठीक आहे, आणि नंतर पी कंजंक्शन क्यू आला, ठीक आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. सेम याचा ट्रूथ टेबल आपल्याला इनपुट आउटपुट टेबल काढायचा आहे. इथे फक्त पी क्यू होता म्हणून 4 रो आले, ठीक आहे ना.
म्हणून 1 1 0 0 1 0 1 0 लिहिला. निगेशन माहिती तुम्हाला 1चं काय करायचं 0, 1चा 0 0चा 1 करायचा. सेम इथे पण केलं आहे. ठीक आहे, निगेटिव्ह केलेलं आहे. क्यूला पण निगेटिव्ह करून दिला. दॅट इज क्यू 1चा 0 0चा 1 1चा 0 0चा 1 लिहिला. ठीक आहे ना. तर आता कंजंक्शन माहिती सगळ्यांना. कंजंक्शनमध्ये इथे दोनच काम येईल ना सर्किटमध्ये, कंजंक्शन आणि डिसजंक्शन. ठीक आहे, बाकी इम्प्लिकेशन याच्यामध्ये नाही, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, त्या कंजंक्शनमध्ये काय असायला पाहिजे, दोघं 1 पाहिजे. तर निगेशन पीमध्ये आणि क्यूमध्ये चेक करायचं आहे ना, हा दिसतोय यांच्यामध्ये. तर दोघं 1 आहेत तर म्हणून 1 लिहिला, बाकी सगळे काय लिहिले 0 लिहिले. सेम आता पी आणि क्यूमध्ये चेक करायचं आहे. तर पी आणि हा निगेशन क्यूमध्ये बघा आता. ठीक आहे, तर यांच्यामध्ये दोघांमध्ये 1 आणि हा 1 इथे आहे, बाकी सगळे काय होते 0 लिहिलेत. ठीक आहे, देन डिसजंक्शन आपल्याला माहिती आहे, दोघांमधलं डिसजंक्शन चेक करायचं. आता डिसजंक्शनमध्ये बघा, दोघांमधलं डिसजंक्शन काय असेल, दॅट इज 0 असेल तर 0 लिहिणार होतो आपण, बाकी सगळे काय असेल 1 असेल मधले दोघं. ठीक आहे, हे झालं त्याचा इनपुट आउटपुट टेबल. इथे पण हा क्वेश्चन नंबर 3 पण तुम्हाला तसा दिलेला आहे. बघा जरा इथे पण, याला पण मी लिहिलं पी लिहिला, क्यू लिहिला, आर लिहिला. दॅट इज द स्विच S1 इज क्लोज, द स्विच S2 इज क्लोज आणि स्विच S3 इज क्लोज. जिथे डॅश लिहिला आहे ना तिथे काय लिहायचं, दॅट इज 2 लिहिला आहे. तर हा बेसिकली क्यूला काय करेल, निगेटिव्ह करेल. जर 3 लिहिला आहे तर तो आरला निगेटिव्ह करेल. आणि जर S1 डॅश लिहिला असता तर तो पीला निगेटिव्ह करत असता, म्हणून त्याला लिहिलं जातं डॅश. सगळे क्लोजच लिहितात सहसा, यालाच यूज करा. बऱ्याचशा लोक हेच यूज करतात आणि याच्यासाठीच आन्सर काढतात. ठीक आहे, हेच बेसिक, हेच चांगलं आहे. ठीक आहे ना, डबल लिहायला कोणी लिहत नाही सहसा. ठीक आहे, इथे पण तुम्हाला हे दिसतंय या पद्धतीने. देन हेअर वी कॅन राईट देअर सिम्बॉलिक फॉर्म. हा सिम्बॉलिक फॉर्म दिसतोय सगळ्यांना. तर हा S1 पी आहे आपला. ठीक आहे, हा झाला पी, हा क्यू निगेटिव्ह क्यू आहे, हा आर आहे, हा निगेटिव्ह आर आहे, निगेशन ऑफ आर आहे, हा निगेशन ऑफ क्यू आहे. ठीक आहे ना, बरोबर. तर हे सगळे आले. तर त्यानंतर हा आणि ह्या दोघांना, हे दोघं एकमेकांमध्ये पॅरलल आहेत, म्हणजे यांच्यामध्ये डिसजंक्शन येऊन जाईल हे. ठीक आहे, तर ह्या आणि हे दोघं एकमेकांमध्ये सिरीजमध्ये आहेत, तर यांच्यामध्ये काय येईल कंजंक्शन. ठीक आहे, आणि ही पूर्ण लाईन आणि ही लाईन. ठीक आहे, हे वायर्समधलं कनेक्शन, या स्विचेसमधलं कनेक्शन, हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणून यांच्यामध्ये डिसजंक्शन आलं. हे पूर्ण वेगळे करून दिलं यांच्यामधलं. यांच्यामधून या सगळ्यांना काय केलं, या दोघांना वेगळं करून दिलं. हा डिसजंक्शन आला. तर परत इथे लिहिलं आपण कंजंक्शन क्यूमधला, हा दिसतोय दोघं सिरीजमध्ये आहेत. तर इथे निगेशन क्यू, हा S2 आहे ना, हा S3 निगेशन आर. सेम त्याचं स्विचिंग सर्किट. तर किती टोटल PQR, तर 8 रो येऊन जातील आपले. ठीक आहे ना, 8 रो. ठीक आहे, सेम केस आहे, निगेटिव्ह QR करता येतो सगळ्यांना. कंजंक्शन डिसजंक्शनच काढायचं याच्यामध्ये बी काही डिफरन्स नाही आहे. तुम्ही बेसिकली बघू शकतात, तेच काम करायचं आहे. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोट्स दिलेले आहेत. ठीक आहे ना, जर तुम्हाला नोट्स भेटत नसतील तर बेसिकली आय रिक्वेस्ट यू दॅट की आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती जा. ठीक आहे, त्याला जॉईन करा. मी जी काही नोट्स बनवेल ती नोट्स तिथे पण टाकून देईल तुमच्यासाठी, आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक्समध्ये पण असेल, ती तुम्हाला डाउनलोड करता येईल इझिली. ठीक आहे ना. सो हेअर अगेन दॅट, हा क्वेश्चन पण दिसतोय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 पण सेम तुम्हाला दिसेल. ठीक आहे, काम तेच करायचं आहे, काही वेगळं नाही याच्यामध्ये बी. ठीक आहे, याच्यामध्ये पण क्वेश्चन तुम्हाला तसा दिसतोय. हे दोघं एकमेकांमध्ये पॅरलल आहेत. तर हा आणि हे तिघं एकमेकांमध्ये सिरीजमध्ये आहेत. ठीक आहे, देन पॅरलल आणि सिरीजमध्ये जर लिहिलं तर त्यांचं जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो असा येताना दिसेल, पी डिसजंक्शन क्यू, कंजंक्शन क्यू, निगेशन. ठीक आहे, हा मध्ये एकच आहे ना फक्त क्यूचा. ठीक आहे, इथे बघा बरं, या सर्किटमध्ये हा दिसतोय नुसता क्यू होता, म्हणजे S2 काय आपला क्यू, द स्विच S2 इज क्लोज. ठीक आहे, जर हे मी सांगतोय ना तुम्हाला, तर याची नोट डाऊन करून घ्यायला लिहत जा नोटबुकमध्ये, स्वतः लिहत राहा. स्वतः जर नोट्स काढल्या ना तर खूप चांगलं असेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत पण जाईल. ठीक आहे, हे लिहिलं तर त्यानंतर परत आपला इनपुट आउटपुटचा टेबल काढायचा. PQRसाठी निगेशन पी करा, पी कंजंक्शन क्यू करा. दोनच गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये बी, दॅट इज पी डिसजंक्शन क्यू अँड पी कंजंक्शन क्यूसाठी, बस दोनच गोष्टी. याच्यामध्ये पण माहिती तुम्हाला की कंजंक्शनमध्ये काय असतं, 1 1 1 आहे आणि डिसजंक्शनमध्ये 0 0 0 आहे. ठीक आहे, बरोबर. तर हा पण आपला हा टेबल इथे दिसतोय तुम्हाला, सॉल्व करून दिलेला आहे. तुम्हाला नोट्स टाकून देईल मी. ठीक आहे, आपण बघा क्वेश्चन नंबर 5 पण सेम आहे, तोच म्हणतो इनपुट आउटपुट टेबलमधला. इथे तुम्हाला हा सॉल्व करायला लावतो आहे. ठीक आहे ना, प्रॅक्टिस करा, ट्राय करा, नोट डाऊन करत राहायला. हा सिम्बॉलिक फॉर्म आहे तुमचा इथे पण दिलेला. ठीक आहे, हा इथे सिम्बॉलिक फॉर्म काढला आहे मी याचा. ठीक आहे, तुमच्यासाठी बेसिकली, आणि त्याला सॉल्व पण करून दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, ह्याच पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व करू शकतात.
ठीक आहे. दिस वन इज अवर क्वेश्चन नंबर, हा पण तुम्हाला तसाच दिलेला आहे. बघा जरा, हे तिघं एकमेकांमध्ये सिरीजमध्ये दिसत आहेत. ठीक आहे ना. त्यांचा सिरीजमधला फॉर्म हा बघा, हे पॅरलल आहेत दोघं आणि तिघं एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. तर सगळ्यांसाठी हा डिस्जंक्शन येऊन गेला, मध्ये काय आला, कंजंक्शन येऊन गेलं. ठीक आहे. त्याचा इनपुट आउटपुट टेबल काढता येतो सगळ्यांना. ठीक आहे. देन आफ्टर दिस वी कॅन गोइंग टू बी डिस्कस अबाउट द क्वेश्चन नंबर 2, जो हा तुम्हाला दिसतोय. तर असा जर क्वेश्चन आला तर हा 3 मार्कासाठी क्वेश्चन येतो. त्याच्यासाठी लॉजिकल स्विचिंग सर्किट आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागतं. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही काय केलं की स्विचिंग सर्किटवरून स्विचिंग सर्किटवरून तुम्ही डायग्राम काढली, बरोबर आहे. तर डायग्राम होती आणि सिम्बॉलिक फॉर्म काढला ॲक्च्युली. तर आता तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, त्याची डायग्राम काढायची, कन्स्ट्रक्ट करायचं आहे तो सर्किट. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता इथे बघा, तर निगेटिव्ह लिहिला असेल तर काय असेल, मग तो डॅश असेल ना, S1 डॅश. ठीक आहे. आणि क्यू लिहिला असेल तर तो काय असेल, S2 असेल. पी लिहिला आहे तर काय लिहिला असेल त्याने, S1 लिहिला असेल. आणि आर लिहिला आहे तर काय, निगेटिव्ह आर लिहिला आहे तर त्याने काय लिहिलं असेल, S3 डॅश लिहिला असेल, बरोबर. मग आता सेम आहे, याला पण तसंच लिहायचं, PQR लिहायचं पहिले, नंतर त्यांचा निगेटिव्ह लिहायचा. ठीक आहे. P म्हणजे S1 क्लोज आहे, Q म्हणजे S2 क्लोज आहे, R म्हणजे S3 क्लोज आहे आणि निगेटिव्ह P म्हणजे S1 डॅश क्लोज आहे, निगेटिव्ह R म्हणजे S3 डॅश क्लोज आहे. तर मग आता हे सर्किट कसं काढायचं, तर पहिले पहिल्या ब्रॅकेटचा विचार, ह्या दोघांचा विचार करा, पूर्ण बघा नीट. हा आणि हा यांच्यामध्ये डिस्जंक्शन आहे. तर तुम्हाला हे समजत असेल की हे जर डिस्जंक्शन असेल तर दोघं एकमेकांमध्ये पॅरलल पाहिजे. तर ह्या 2 लाईन काढल्या पहिले. ठीक आहे. तर दोघं लाईन काढल्या अशा. या दोघांमध्ये आता काय विचार करायचा आहे की दोघं लाईन जर काढले मी अशा, तर या दोघांमध्ये आता तर हा निगेटिव्ह आहे ना, तर पहिले आणि त्यांच्यामधला सिम्बॉलचा विचार करायचा. हा कुठला दिला आहे, कंजंक्शन आहे. तर बेसिकली पी आणि क्यू हे दोघं एकमेकांमध्ये कसे आहेत, हे सिरीजमध्ये आहेत. म्हणजे सिरीजमध्ये पहिला कोणता आहे, निगेटिव्ह आहे. तर S1 डॅश नंतर काय येतो आहे, क्यू येतो आहे, म्हणजे काय, S2 येतो आहे. तर हे दोघं आले सिरीजमध्ये. ठीक आहे. तर नंतर त्यांच्यामधला पॅरलल केस चेक करायची. पी कसा आहे, S1 आहे. ठीक आहे. आर कसा आहे, S3 आहे. तिघं एकमेकांमध्ये येऊन गेले. तर हे सगळे काय आलं, सर्किट येऊन गेलं आपलं. ठीक आहे. आणि काय करायचं, बॅटरी आणि लॅम्पला जॉईंट करून द्यायचं याला. ठीक आहे. दिस वन इज युअर स्विचिंग सर्किट. असं जर काढलं तर तुम्हाला हे 3 मार्क्स देऊन जाईल. सो इन सच केस, सम केसमध्ये तुम्हाला दिसेल की काही केसेसमध्ये हे जे असतं ना, हे 2 मार्क्स किंवा याला 1 मार्क्स असेल तुमचा. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. इथे पण बघा, ह्याला पण बघा. आता तर हे ह्या सगळ्यांमध्ये पहिले ह्याचा विचार करा, हा डिस्जंक्शन आहे. तर बेसिकली हे आणि हे एकमेकांमध्ये काय असेल, पॅरलल असेल. ठीक आहे. पण आता मग जर पॅरलल असेल तर 2 लाईन्स मला काढावं लागतील. हे काढून घेतल्या. ठीक आहे. यांच्यामध्ये आता हे पॅरलल केस झाली. आता याचा विचार करा, तर पी आणि क्यूमध्ये काय आहे, कंजंक्शन आहे. म्हणजे बेसिकली ह्यांच्या दोघांमध्ये इथे काय असायला पाहिजे, 2 स्विचेस एकमेकांनंतर पाहिजे. पहिले पी पाहिजे, नंतर क्यू पाहिजे. म्हणजे पहिले S1 नंतर S2 पाहिजे. ठीक आहे. आता परत ह्या पूर्ण ब्रॅकेटचा विचार करा. ह्याच्यामध्ये निगेशन पी आहे. तर निगेशन पी आणि हा पूर्ण राऊंड ब्रॅकेटचा केस यांच्यामध्ये कंजंक्शन आहे. तर बेसिकली हा आणि ह्यांच्यामध्ये हे सिरीजमध्ये आहेत. ठीक आहे ना. नंतर सिरीजमधला जर विचार केला तर त्यानंतरचा हा जो केस आहे, हे तिघं एकमेकांमध्ये कसे आहेत, डिस्जंक्शनमध्ये आहेत. हा निगेशन क्यू, पी आणि आर हे कसे आहेत, दॅट विल बी तिघं पॅरललमध्ये आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर तुमच्याकडे जे सर्किट येईल ते ह्या पद्धतीने तुम्हाला दिसेल. एकदा परत तुम्ही काढून बघा नोटबुकवरती. ठीक आहे. हे जे आहे त्याच्याकडे नीट लक्ष देऊन पी क्यू आर, निगेशन पी क्यू कसं लिहिलेलं आहे त्याला लिहून बघा. दॅन यू कॅन गेट युअर आन्सर इझिली. ठीक आहे. खूप सोपी पद्धत आहे, साधी पद्धत आहे. हेच लिहिलं जातं याच्यासाठी. पी क्यू आर जो दिसतो तुम्हाला स्विचिंग सर्किटचा, इथे पण बघा यांच्यामध्ये कंजंक्शन डिस्जंक्शन दिसतंय. आता हे पूर्ण सेपरेट आहे पहिले, नंतर इथे कंजंक्शन आहे. म्हणजे बेसिकली हे दोघं हे पॅरललमध्ये आहेत. आणि मग इथे मधल्या याचा विचार करा, हा जो पहिला काढलेला आहे S1 आणि S2 हे दोघं सिरीजमध्ये होते आणि त्यांना S1 S2ला पॅरलल S2 डॅश आणि S3 डॅश होता. ठीक आहे. आणि जे दोघं एकमेकांमध्ये सिरीजमध्ये होते आणि हा पूर्ण S1 डॅश आणि S3 डॅशला काय होता, सिरीजमध्ये होता. ठीक आहे ना. तर सेम केस आहे इथे पण बघा. हा एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, क्वेश्चन नंबर हा जो 4चा दिसतोय तुम्हाला, हा पण तुम्हाला दिसेल. काय करायचं आहे, सेम केस आहे, फक्त ऑब्झर्व करा याला, इथे जो दिलेला आहे त्याला. ठीक आहे. सेम लिहत जा. ह्या पद्धतीने जर लिहिलं तर तुम्हाला सर्किट काढता येईल. ठीक आहे. दिस वन इज 3 मार्क्सचा क्वेश्चन हा येतो तुम्हाला बेसिकली. ठीक आहे. हा पण बघा, हा डिस्जंक्शन दाखवतो आहे. तर पी हा इथे आला, निगेशन पी हा इथे आला S1 डॅश,
निगेशन क्यू हा S3 डॅश. आता ह्या दोघं एकमेकांमध्ये कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत आणि त्यांना हा पॅरलल होता ना, ह्या तिघांना. ठीक आहे, S1 आणि S2. ठीक आहे, PQ हे लिहायला विसरू नका आपण. ठीक आहे. दॅन दिस वन इज युअर क्वेश्चन नंबर 6 पण मी तुम्हाला काढून दिलेला आहे इथे नोट्समध्ये भेटून जाईल तुम्हाला. डाउनलोड करा नोट्स, तुम्हाला सापडून जाईल. तुमच्या फायद्यासाठी लिहिलेली, चांगल्या पद्धतीने लिहून ठेवलेले तुमच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन डिस्कस करू. दिस क्वेश्चन विल बी क्वेश्चन नंबर 3 आहे. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये म्हटलं होतं त्याने की गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट. ठीक आहे, गिव्ह अन अल्टरनेट इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट. म्हणजे एक सर्किट दिलं असेल, त्या सर्किटनंतर त्याचा एक सिम्पल सर्किट आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे जर एका सर्किटमध्ये जर 2 स्विचेस लावलेत, तर 2 स्विचेसला रिप्लेस करून आपल्याला सिंगल स्विच लावता येईल का? ठीक आहे ना, असं सिम्पल इक्विव्हॅलंट सर्किट आपल्याला इथे डिझाईन करायचं आहे. दॅट इज फॉर अ फॉलोइंग सर्किट्स. तर असा जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी येतो. ओके, तर ह्याला डिस्कस करू बघा आता. तर आता ह्या सर्किटमध्ये बघा, हा सर्किट दिलेला आहे तुम्हाला, याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय म्हणजे पहिले याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहावा लागेल आपल्याला. S1 दिला आहे म्हणजे काय, हा P आहे बेसिकली, हा Q आहे आणि हा काय S1 डॅश आहे. ठीक आहे, हा S1 डॅश आहे. ठीक आहे, लिहिला. तर सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, हा ह्या दोघांना कसा आहे सिरीजमध्ये. तर पहिले इथे यांच्यामध्ये काय येईल, कंजंक्शन येईल आणि ह्या दोघांमध्ये काय येईल, डिसजंक्शन. दिसलं. आणि हा निगेटिव्ह आहे म्हणून. तर ह्याला लिहिलं. तर ह्याला लिहिल्यानंतर एक काम करा, हा सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. तर हा सिम्बॉलिक फॉर्म असा लिहा. तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह आयडेंटिटी लॉ, हे जे लॉज होते, ठीक आहे, मागच्या लेक्चर्समध्ये म्हणजे आपलं जी 1.4 एक्सरसाइज होती त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. 1.4 मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, जरा नीट बघा. हां, पुढे सगळी एक्सरसाइज तुम्हाला दिलेली आहे तिथे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पहिलेच मी 1.4चे जे इथे आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे कसं पाठ करायचं, कसं लिहायचं, त्याला समजायचं कसं. तर हा मी पहिले सिम्बॉलिक फॉर्म लिहिला याचा. तर मी काय केलं, ह्यांच्यामध्ये P आणि ह्या दोघांमध्ये काय केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा यूज केला आहे बघा, हा P कंजंक्शन Q दिसतोय ना. ठीक आहे, P कंजंक्शन निगेशन P घेतला ह्याच्यासाठी. परत हा डिसजंक्शन होता इथे लिहिला. परत P डिसजंक्शन Q लिहिला. कुठला लॉ यूज केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, तर ह्यांच्यामध्ये P कंजंक्शन निगेशन P जर असेल तर बाय युजिंग आयडेंटिटी लॉ तर तो फॉल्स असतो. हा फॉल्स लिहिला. देन अगेन जर फॉल्स डिसजंक्शन P कंजंक्शन Q असेल, म्हणजे फॉल्स डिसजंक्शन P जर असेल तर त्यावेळेस तो P असतो. परत हा आयडेंटिटी लॉला यूज करतो. ठीक आहे, म्हणून आता बघा, तर हे एकदम सिम्पल झालेलं आहे. ओके, आणि याच्यानंतर हे सॉल्व बी नाही होणार. म्हणून जर याला बघितलं तर P डिसजंक्शन काय Q आहे ना. ठीक आहे, सॉरी, P कंजंक्शन Q आहे. म्हणजे दोघं एक P आणि Q काय आहेत, S1 आणि S2 दोघं एकमेकांमध्ये काय आहेत, सिरीजमध्ये आहेत. तर बघा S1 S2 सिरीजमध्ये हा आपला येऊन गेलेला. दॅट इज द अल्टरनेट अरेंजमेंट ऑफ द गिवन सर्किट. तर तुम्ही ह्या सर्किटमध्ये हे दिलेलं सर्किट, हे सर्किट दिसतंय, तर ह्याच्यामध्ये हे एक्स्ट्राचं होतं ना, त्याच्या जागेवरती काय आला, एकच स्विच येऊन गेलेला S1 आणि डायरेक्ट S2 यूज केला, 2 स्विच न यूज करता. हा दिसतोय, हा अल्टरनेट अरेंजमेंट आहे याची. सेम आहे. हा क्वेश्चन नंबर 3 पण तुम्हाला दाखवतो आहे. काय करायचं, S1 म्हणजे P आहे, S2 S3 PQR आहे, QR आणि त्यांचा S2 ST S3 PURमध्ये हा येऊन गेलेला. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म पण आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर हा सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहिला त्याचा पहिले. तर सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर परत त्याला लिहून घ्या पहिले एकदा. ठीक आहे, हा काय, ह्या दोघांना सिरीजमध्ये आहेत आणि हे दोघं एकमेकांमध्ये पॅरलल आहे. ठीक आहे, आणि हे तिघं काय आहेत एकमेकांमध्ये सिरीजमध्ये. ठीक आहे, देन बेसिकली मी हे याला लिहिलं पहिले. मग काय यूज केला, डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, तर डी मॉर्गन्स लॉ पहिले बघा, ह्याला मी ॲज इट इज ठेवलेलं आहे. तर ॲज इट इज ठेवल्यानंतर बघा, इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं याला तर तुम्हाला दिसेल, तर हा P आहे ना. ठीक आहे, Q कंजंक्शन R मधला हा ॲज इट इज आहे. नंतर हा जो दिसतो ना डी मॉर्गन्समधला, तर इथे डी मॉर्गन्समध्ये दिसेल की निगेशन ऑफ, हा निगेशन आहे, हा निगेशन आहे. तर निगेशनला कॉमन काढलं आणि हा जो कंजंक्शन होता ना याला डिसजंक्शन केलेलं आहे इथे. ओके, बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ. आणि हा शेवटी ॲज इट इज ठेवला दिसतोय Pचा. ठीक आहे, नंतर मी यूज केला कम्युटेटिव्ह लॉ. बघा, कम्युटेटिव्ह लॉला यूज केला. तर कम्युटेटिव्ह लॉ यूज करताना बघा, पहिले ॲज इट इज आहे हा. ठीक आहे, तर कम्युटेटिव्हमध्ये काय केलं, P आणि Qची जागा चेंज केली दिसते, ॲज इट इज आहे. फक्त PQची जागा चेंज केली, ह्याला ॲज इट इज ठेवलं. सेम परत कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. हे आता जसं मी P आणि Qची जागा चेंज केली होती, सेम इथे पण काय करतो आहे मी, याला मला दिसत असेल, हा जो होता नंतर लिहिला. ठीक आहे, निगेशन पूर्ण पहिले P लिहून काढला. ठीक आहे,
बायजिंग कम्युटेटिव्ह लॉ. नंतर मी यूज करतो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे ना. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा आता. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉसाठी हा पी कंजंक्शन क्यू लिहिला, तर हा आणि हा दिसतोय डिस्जंक्शनमधला. ठीक आहे. इथला दोघांमधला पीला मी काय केलं आहे, पहिले लिहून काढलं आहे, दिसतोय पी कंजंक्शन क्यूचा. नंतर हे दोघं काय लिहिले आहेत, डिस्जंक्शनमध्ये लिहून काढले. ठीक आहे. हा जो डिस्जंक्शनचा इथला मधला साईन आहे, हे पूर्ण, आणि हे दिसतंय बायजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर इथे आता हे पूर्ण जे आहे ना, बायजिंग कॉम्प्लिमेंट लॉने हे ट्रू असतं. ठीक आहे. काय ट्रू आहे. आणि जर मी इथे पी कंजंक्शन क्यू टी घेतलं, तर आयडेंटिटी लॉने तो काय येतो, फक्त पी येतो. आणि फक्त पी काय आपला, दॅट विल बी S1 स्विच आहे. म्हणजे बघा एवढं मोठं सर्किट काय झालं, फक्त एकाच स्विचवरती काम करायला लागलं. ठीक आहे ना. हे दिसतंय एवढं मोठं सर्किट होतं आपल्याकडे. या सर्किटमध्ये एवढे स्विचेस होते, 1 2 3 4 5 6. एवढ्या स्विचेसला रिप्लेस करून ऑन ऑफचे जे स्विचेस होते हे सगळे एवढं मोठं सर्किटला काय केलं, फक्त एका सर्किटवरती घेऊन आलो. असे जे काम आहे आपलं, हे आपलं इथे आपल्याला या स्विचिंग सर्किटला कमी करायला लावतं. ठीक आहे ना. तुम्ही जर बेसिकली बघितलं तर असे सर्किट्स आपल्याला खूप कामाचे असतात. असं जे आपलं मॅथमॅटिकल लॉजिक आहे, हे मॅथमॅटिकल लॉजिक आपल्याला काय करायला लावतं, असे स्विचिंग सर्किट डिझाईनला करायला मदत करतं. ठीक आहे ना. थोडासा वेगळा क्वेश्चन होता, तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल याच्यामध्ये, तर ते जे लॉज मी तुम्हाला सांगितले ते पण बघा जरा. ठीक आहे ना. तर परत तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी, दॅट विल बी लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू.